नमस्कार मित्रांनो, मी ओम जाधव आणि हा हर्ष गवळी. आम्ही यावेळी जरा स्पेशल ओकेजन पण आहे, त्यामुळं थोडं आम्ही स्टार्ट केलं आहे आणि बघूयात आता. जर काही गोष्टी अशाच आमच्या आयुष्यात घडत राहिल्या तर आम्ही नक्कीच या कॅमेऱ्याच्या मार्फत शूट करत राहणार आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार. सध्या आम्ही आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2ला. आता टर्मिनल 2 ऐकून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठेतरी इंडियातच चाललेलो आहे. कारण सध्या बजेट आमचं तेवढंच आहे, इंडियातच फिरणं एवढंच आहे. पण चाललो अशा ठिकाणी ना मजा तर मजबूत येणार, मजबूत म्हणजे मजबूत मजा येणार. हर्ष तू काय बोलू शकतोस? आणि हां, फर्स्ट टाईम आम्ही फ्लाईटने चाललो आहे आणि फर्स्ट टाईम आम्ही एअरपोर्टमध्ये आलो आहे. तर एक्सपिरियन्स भन्नाट होता. आजपर्यंत फक्त लोकांना फ्लेक्स करतानाच बघितलं होतं किंवा स्नॅपमध्ये चाललं इकडं आम्ही पण चाललोय भाई, चाललोय पैसे चाललोय भाई. माझ्या वेगळीच आहे काही. बोर्डिंग टाईम आहे 5:30चा. पण आपण कुठे चाललोय ते सांगितलं का? वाजले 4:51 ना टाईम आहे अजून. आता चाललोय कुठं हे अजून सांगितलेलं नाही. जरा थांबा, तुम्ही वाट बघा, आम्ही कुठं चाललोय. मजा तर येणार. या ठिकाणी आता आमची सिक्युरिटी चेकिंग वगैरे झालेली आहे आणि आता मी चाललो आहे. इथं दिला आहे 45D. आता आमची फ्लाईट आहे ती ऑन टाईम आहे 6:30. दुकानं बघा ना, एअरपोर्ट फील आहे. तुला असं काय वाटत मॉलमध्ये चाललोय आपण? आहे तसं चांगलं आहे इथं बघायला गेलं तर. सगळ्या गोष्टी दाखवतो. काय भाई, पण ही गोरी लोकांचा काय विषय येतं? दिल्लीवाले हा, आपण फिरतच चाललोय. आपल्याला जायचं कुठे? त्याला अर्धा तास झाला इथं उभं आहे. अरे हे लोक कसे असे शांत बसू शकतात? उभं राहतं कारण काहीच नाही. इथं ना दोघं जण मजबूत इंग्लिश बोलतात, आपल्याला कळत नाही. पण आम्ही असं दाखवलं की हा आम्हाला खूप कळतं आणि आम्ही खूप इंटरेस्टेड. अजून एक मिळाला तर त्यांना अजून एक मिळालं. एअर इंडिया कुठे लागले पण? ही बस आहे, त्या बसमध्ये बसून आपण जाणार आहोत. विमान दिसतो का तुम्हाला? तिकडे लाल लाल लाईट इफेक्ट आहेत. On behalf of my crew, I would like to welcome all of you on Air India 2928 service from Mumbai to Delhi. बॉइल्ड पोटॅटो आणि मशरूम मिक्स, त्यासोबत एक बन आला आहे, बटर आहे आणि हा आहे अमूलचा योगर्ट. असं खूपच ऑथेंटिक आहे. आपल्याला इतकं ऑथेंटिक खायची सवय ऑथेंटिक ब्रेकफास्ट होता संपवलं.
हाय गाईज, या आपल्या ओम शेटनी जो घरी घरी 5 रुपयाचा मला खायला नाही आणत. दिल्ली स्टेशनला बोलतो दाखवलं दिल्ली स्टेशन दिल्ली एअरपोर्ट. गरीब माणसं आहेत, आम्हाला स्टेशनची सवय. पहिल्यांदा दिल्ली एअरपोर्टला आलो आणि एअरपोर्टला जाऊन आम्ही इथं सगळ्यात मोठा भाई आम्ही लोकांनी स्कॅन केला आहे. आता हा केक हा केक आहे. हा आपल्या इथं नॉर्मली 100 रुपयाला मिळतो, जास्तीत जास्त 120-150ला मिळतो. आम्ही इथे कितीला घेतला असेल? 400 रुपयाला घेतला आहे. काय आम्हाला खास आणि काय आम्हाला मस्ती काय माहिती, म्हणजे भूक लागली म्हणून खाई असं म्हणजे एक चाललेलं काहीतरी. आता एअरपोर्टला आलं म्हणून काहीतरी घ्यावा म्हणून 400 रुपयाचा केक घेतला. त्यात पण भावा ते 5 किती केक? 6 केक आहेत. 400 रुपयाचे 6 केक फक्त. आता आम्ही बसलो आहे मेट्रोमध्ये, दिल्ली मेट्रो. आता दिल्ली मेट्रोतून जाऊ आम्ही नवी दिल्लीला. ह्यांची मेट्रो एवढी भारी आहे म्हणजे गर्दीच नाही आणि एकदम डिसिप्लिन आहे. कसला भारी आहे, एक नंबर वाटते खरंच. Shivaji Stadium Metro Station, co-branded by LS. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही दिल्ली फिरता म्हणजे जवळ स्टेशनच्या ज्या जवळचे जे स्पॉट आहेत ते कॅप्चर करूया. आणि सध्या आम्ही एक सुंदर असा एक व्ह्यू कॅप्चर केला आहे. तुम्ही बघा, लाल किल्ला. त्यामुळे तुम्हाला एकदम व्यवस्थित व्ह्यू दाखवतो. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? नमस्कार मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे दिल्लीवरून मनालीला आणि ही आमची बस आहे व्हाईटवाली, रॉयल ट्रॅव्हल हिल्स नावाची. आता आम्ही वाजलेत किती, टाईम झाला आहे 11:15 झाले आणि या दरम्यानमध्ये आम्ही आलेलो आहेत एका ढाब्यावरती जेवायला थांबलो आहे. आणि खरंच यार रेट्स एवढे हाय आहेत. साधी चिकन बिर्याणी आहे 400 रुपये, शेवभाजी 300 रुपये आणि वाढायची पद्धत पण चांगली नाही, काय नाही, म्हणजे वेगळंच एकदम गचाळ पद्धत, एकदम गचाळ पद्धत. हां, आणि एक ग्लास लस्सी कितीला? 150 रुपये. अरे 150 रुपये लस्सी, 150 रुपये आणि एवढी पाण्यासारखी पातळ लस्सी. तर काय करू, नाही लागेल काहीतरी पोटाला आधार म्हणून खायला लागेल. आता निघतोय आम्ही. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आम्ही आलो रूमवरती. 2 दिवस झाला आम्ही ट्रॅव्हलच करतोय. भैयांना अवस्था झाली, चेहरे बिऱ्यावरून कळतच नव्हतं मला अवस्था काय झाली असेल. फायनली आम्ही रूमवरती आलो. आता काय नाही, 2 तास चांगली झोप काढायची, नंतर फ्रेश होऊन नंतर आम्ही निघणार आहेत. पहिला स्पॉट आहे आमचा हिडिंबा टेम्पल, त्यानंतर मनाली मॉल रोड, तिकडे फिरणार आहेत. तोपर्यंत जरा 2 तास तरी झोपतो का. आता आम्ही रेडी झालेलो आहे आणि निघालो आता हिडिंबा टेम्पल आणि मनाली मॉल रोड फिरायला. तर ही आमची आउटफिट आहे. ओके, तर निघतो आता आम्ही. करतो तुम्हाला बाहेर निघाल्यावरती.
नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहेत हडिंबा टेम्पलला. आमच्या मागे बघू शकतो तुम्ही हडिंबा टेम्पल हे करून. तर छान एक्सपिरियन्स. खूप गर्दी आहे आणि आम्हाला टाईमचं थोडं लिमिट आहे, त्यामुळं आम्ही आतमध्ये जात नाही आहेत. पण बाहेर पण मस्त वाटतं आणि इथं ना सगळ्यात ते ट्रेडिशनल ड्रेस वगैरे ट्राय करायला देतात त्यांचा, काश्मीरचा आणि हडिंबा टेम्पलचा. बस. आणि ठीक आहे बाहेर. आणि इकडं खूप भारी वाटतं, इकडं झाडं बिडं ना खूप भारी व्ह्यू आहे. तुम्हाला दाखवतोच मी काय काय कसं कसं व्ह्यू येते. आणि तुम्हाला लोकल स्ट्रीटचा आम्ही व्हिडिओ दाखवतो आणि लोकल स्ट्रीट दाखवतो इथं कसं आहे कसं नाही. तर तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित बघा लोकल स्ट्रीट इथं कसं आहे, म्हणजे सगळं ट्रेडिशनल आहे. तर तुम्हाला दाखवतो. आता आम्ही आलेलो आहे इथं वनविहारच्या बुद्ध टेम्पलला. बुद्ध टेम्पल आतमध्ये फोटोशूट वगैरे करून देणं काय अलाउड नाही. आम्ही बाहेरच फिरतो आणि इथं ना चारी बाजूने ना पूर्ण हे लावलेलं आहे. म्हणजे ह्यावरती मंत्र येतात. ते मंत्र आपल्याला काही कळणार नाहीत, शास्त्रानुसार त्याच्या मंत्र हे ना पूर्ण इच्छा पूर्ण होतात. पूर्ण चारी बाजूला आहे. मंदिराच्या पूर्ण चारी बाजू म्हणजे असं दिसतंय ना, हे पूर्ण चारी बाजूला आहे. तर हे म्हणजे पूर्ण मंदिराचा राऊंड मारायचा, असं फिरवता असं हाताने फिरवता. तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये असं फिरवता आणि काहीतरी इच्छा मागायची, तर इच्छा पूर्ण होते असं. तर बघूयात पुढे काय काय नाही. हाँ चलो. हाँ, क्या नाम है? हर्ष. शुरू. सॉन्ग तो चालू करो. हम तो गरबा करेंगे. गरबा मित्रांनो, आज आहे आमचा इथं दुसरा दिवस आणि आज आम्ही निघालोय अटल टनलला आणि सोलांग व्हॅलीला. तर ही आहे आजची आमची ड्रेसिंग आणि आज आम्ही निघतोय. तर भेटूयात, बघूयात काय होतं काय नाही पुढं, तसं तुम्हाला कळवतो. तोपर्यंत बाय बाय.
जोर से वीडियो बनाते जाओ। ब्रेक लगाना तो बस कार लगाना बस ब्रेक। नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघितलंच असाल रोहतांग व्हॅली कशी होती आणि कसं वाटलं तुम्हाला. आम्हा दोघांना तर खूप मजा आली, खूप म्हणजे खूप धमाल केला आम्ही. हा ठीक आहे, नेहमीप्रमाणेच्या अंदाजाने बर्फ खूप कमी होता, पण मजा आली, भरपूर मजा आली. आणि आता आम्ही सगळे निघालो आहेत. आता निघालोत आम्ही अटल टनलला. तर अटल टनल पण आमच्यासाठी काहीतरी नवीन एक्सपिरियन्स आहे आणि फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे. बघत होतं गावात. आणि आम्ही इथे असं जस्ट थांबलो आहे का इथे म्हणजे बर्फ म्हणजे बर्फाचं पाणी होऊन धबधबा तयार झाला आहे. तर त्या धबधब्याच्या इथं थांबलो होतो. आणि हाच इथल्या लोकांचा मेन सोर्स पण आहे पाण्याचा. आणि इथं ना मेन गोष्ट आहे, कुठंही थांबा, कुठंही, अगदी कुठंही थांबा, एवढे भारी व्ह्यू बघायला भेटतात. आणि एवढे मस्त म्हणजे डोंगर वगैरे माझ्या मागं पण तुम्ही बघू शकता. हा बर्फाचा डोंगर म्हणजे कुठे वगैरे उभे राहतो मी, व्ह्यू खतरनाक आहेत आणि सगळ्या गोष्टी एकदमच भारी आहेत. एकदमच भारी, असं बघण्यालायक आहे. गुंतून जाऊ आपण. आता तुम्हाला दाखवतो थोडासा व्ह्यू आणि निघूयात आपण अटल टनलसाठी. तोपर्यंत बाय बाय. बोला भाई, दाल तेल खिलाए। गाना तो आया ना, इतने जूस हो गई तो गया। नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमच्या मागं अटल टनल आहे. आणि याच प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितलंच असाल की अटल टनलची आम्ही तुम्हाला दाखवलं जेव्हा अटल टनलमधून बाहेर होत होतो. आणि सगळे बायकर्स तिथे, सगळे बायकर्स, सगळे बायकर्स, रायडर्स, सगळे बाईक रायडर्स भरपूर इथं असे भरपूर तुम्हाला रस्त्याला वाटेवरती सगळे दिसते. आणि हा आमच्या मागं अटल टनल विथ ब्युटिफुल माउंटेन व्ह्यू विथ 2 हँडसम बॉयज. चला आता निघूया. बायकर्स आहेत, भरपूर बायकर्स भेटतील तुम्हाला. परंतु तुम्ही अटल टनलचा व्ह्यू एन्जॉय करा. हां ठीक आहे, चालेल. आणि आता तुम्हाला आम्ही भेटूयाच. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आता मनालीच्या सुप्रसिद्ध अशा वशिष्ठ ऋषी यांच्या मंदिरामध्ये. खूप सुबक असं मंदिर आहे, खूप छान कलाकृती आहे मंदिराची पण. आणि सगळं खूप छान आहे, मस्त आहे, उत्तम आहे. एकदम पॉझिटिव्हिटी आहे आतमध्ये येतात क्षणी. तुम्हाला सगळ्यांना पॉझिटिव्हिटी चांगली आहे आणि खरंच खूप भारी आहे. तर तुम्हाला दाखवलं कसं आहे मंदिर, तुम्हालाही खूप आवडेल. आणि जर तुम्ही मनालीला येत असाल तर इथं नक्कीच दर्शन द्या. कारण की वशिष्ठ ऋषी आपल्या हिंदू धर्मातले जे ऋषीमुनी आहेत त्यांना खूप उच्च स्तराचं मान दिलं जातं. आणि त्यातलेच एक आहेत ते वशिष्ठ ऋषी. तर तुम्ही आता दर्शन घ्या त्यांचं आणि मंदिरही बघा, खूप छान आवडेल तुम्हाला सगळ्यांनाच.
नमस्कार मित्रांनो, आज आमचा दिवस इथं संपत आलेला आहे. म्हणजे आज आम्ही 3 स्पॉट कंप्लीट केले. तर सर्वात मेन म्हणजे सर्वात आधी होता तो स्पिटी व्हॅलीला रोहतांग व्हॅली, जिकडे बर्फा तुम्ही बघितलंच असेल. बर्फाचे सगळे ॲक्टिव्हिटी झाले, बर्फामध्ये आम्ही सगळे खेळलो वगैरे. त्यानंतर दुसरा आम्ही गेलो अटल टनलला. तिकडे तुम्ही बघितलंच असाल अटल टनल वगैरे कसं आहे कसं नाही ते. त्यानंतर वशिष्ठ ऋषी यांचा मंदिर, त्यानंतर श्रीराम यांचं मंदिर. तर इकडनं निघणार कसोलला रिव्हर राफ्टिंग वगैरे त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. तर उद्याचा दिवस पण खूप भन्नाट होणार आहे. जसा आजचा दिवस झाला तसा उद्याचा दिवस पण खूप भारी होणार आहे, खूप म्हणजे खूप भारी. तर खूप रूमची अवस्था पण आमचा खूप कशी कारण की आम्हाला वेळच नाही भेटत. आम्हाला झोपायलाच 3-3, 4-4 तास फक्त वेळ भेटतो. त्यामध्ये कुठं रूम आवरत बसणार, कुठं कपडे आवरत बसणार. तर सगळं आमचं तयास झालेलं आहे, म्हणून तुम्हाला आम्ही रूम दाखवत नाही आहे. पण थोडं समजून घ्या यार, बॉईज लाईफ अशीच असते थोडी. आणि 3-4 तास झोप भेटते, त्यामध्ये पण काही करणार. त्यामुळे आम्ही सगळं तसंच. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आजचा आमचा आहे तर 4था दिवस आणि आता मॉर्निंगला आम्ही चाललो आहे ब्रेकफास्ट करायला. कारण की आमचा 10चा चेकआउट आहे आणि ब्रेकफास्टचा टायमिंग पण फक्त 9:30 आहे. आणि आता वाजले ते 9-10 झालेत ऑलमोस्ट. ठीक आहे, तर मग आता निघतो आम्ही ब्रेकफास्टसाठी. पटापट ब्रेकफास्ट करून घेतो. पॅकिंग पण सगळी बाकी आहे. पटापट खाऊन पिऊन पटापट पॅकिंग करून आम्हाला निघायचं 10 वाजता. 10चे 10:30 तर होणारच आहे, एवढं नक्कीच. दुसरं तर पटापट पॅकिंग करून आता ह्यांनी सकाळी लवकर उठून पॅकिंग वगैरे चालू केलं. मी तर काय रात्री म्हणजे झोपलो नाही, मी तर काय टाइमपास करत बसलोच नाही. पण खूप दमलो होतो ना, त्यामुळे उशिरा उठलो. 8:45ला उठलो, पटापट आवाजला खाऊन घेऊन घेतो. तुम्हाला दाखवतो आता ब्रेकफास्ट मध्ये काय आहे काय नाही ते. आणि तर झालं आम्ही रेडी. आता थोडे चांगलं जरा फोटो वगैरे क्लिक करतो वरती जाऊन, टेरेसवर जाऊन व्ह्यू वगैरे चांगलं. त्यामुळे फोटो वगैरे जरा काढूयात. पॅकिंग वगैरे झाली आमची, सगळं झालं, रेडी झालं. जस्ट 5 मिनटं बाकी आहेत 10ला. 5 मिनटं बाकी तर ठीक आहे, चालतं. 10-15 मिनटं थोडं 10 मिनटं जाऊन फोटो वगैरे क्लिक करतो आणि मग त्यानंतर निघतो. बॅग उचलतो, चेकआउट करतो आणि मग निघूयात कसोलसाठी. आणि आजची ट्रिप आपली होणार आहे पूर्णपणे कसोल कॅम्प, रिव्हर राफ्टिंग वगैरे एकदम ॲडव्हेंचरस पण होते, या सगळ्या गोष्टी होणार. तर निघूयात वरती, फोटो क्लिक करत निघतो तुम्हाला थोड्या वेळातच. तोपर्यंत बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहेत आता इथे वैष्णोदेवी टेम्पलला कुलूमध्ये नाही, या कुलूमध्ये. इथे ना आतमध्ये म्हणजे गाभाऱ्या वगैरेमध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी काढून देत नाही काहीच. पण आम्ही असंच बाहेरचं तुम्हाला सेलिंग वगैरे दाखवतो, नक्षीकाम सगळ्या गोष्टी दाखवतो. घंटाचा आवाज जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत त्या घंटेखाली उभं राहायचं असतं, कारण की आपल्या आजूबाजूची जी निगेटिव्हिटी असते ती सगळी दूर होते. तर आता थोड्या आम्ही तुम्हाला दाखवतो शॉर्ट्स प्रत्येक गोष्टीचे. म्हणजे तर व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही, पण छान आहे, मस्त आहे. आणि नदीच्या किनारीच आहे ना मंदिर, आणि डोंगरांच्या मध्ये खूप भारी वाटतं. से हाय करो सभी, हाय। कहाँ से हो भाई लोग, सभी कहाँ से हो? ओके, पकड़ के बैठना है, ठीक है।
कैसा लग रहा है? जोरदार, एकदम बढ़िया। छूरे हैं नीचे। वेलकम टू मनाली। बॉयज जाएंगे पहले, बॉयज नमस्कार मित्रांनो, आजच्या दिवसामध्ये जसं ठरलं होतं कबिला कॅम्पिंग, तर तसं आम्ही कबिला कॅम्पिंगसाठी कसोलमध्ये आलेलो आहोत. आणि कसोलला खरंच एवढी सुंदर जागा आहे. आणि जसं मनालीला कसं डोंगर सगळे लांबून लांबून बघायला भेटतात, कसोलमध्ये तेच डोंगर ॲक्च्युअलमध्ये एकदम जवळून नदी बिदी सगळ्या काही गोष्टी एकदम जवळून बघायला भेटतात. आणि इथं पण एवढा भारी आहे ना, म्हणजे नदी आहे तिथं कॅम्पिंग घेतलं ना. पाणी सांगता आलं नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आहोत आमच्या कॅम्पमध्ये. आणि आमचा हा कॅम्प आहे आलो आम्ही फ्रेश बीच झालो, छान असा मस्त फ्रेश झालो. त्यानंतर डिनर करायला गेलो. तर आज नवलाची गोष्ट म्हणजे 5 दिवसानंतर आज आम्हाला नॉनव्हेज खायला भेटलंय. त्या कॅम्पवाल्यांनी नॉनव्हेजवर अरेंज केला होता. तर अशा प्रकारे आम्ही नॉनव्हेज खाल्ल्यास पोटभर जेवलोय. कारण रोज काहीतरी असायचं ते रोज खायचं, पोटभर जेवलो. आणि अशाच प्रकारे आता रात्रीला डिस्को नाईट आहे, डीजे नाईट आहे. तर तेच आता मजा करून थोडं नाचू बिचू, थोडं एन्जॉय करू, थोडं रिलॅक्स होऊ. आणि मग त्यानंतर झोपू वगैरे. आणि मग आता सकाळी जाऊ. मग दाखवलं डिस्को नाईट वगैरे कशी असते. नमस्कार मित्रांनो, रात्रीचे वाजले 10:30. पूर्ण कसोल बंद झालेला आहे आणि आम्हाला नाही माहिती आम्ही कुठे चाललोय, काय चाललोय. 10-10:15 वाजेपर्यंत आम्ही आमच्या कॅम्प मध्ये नाचलो.
आणि आता काय केलं मगाशी तिथं बाजूच्या कॅम्प मध्ये डीजे वाजवत होता, तिथे येऊन नाचवलं. फाईन 1000 रुपये फाईन असून पण येण्यासारखं नाचवतो. हा सगळा आमचा ग्रुप आहे. हर्ष, सोनूबाई, अपना श्रुति मैम, कस्तूरी, हनी जी, and this is only one handsome boy in our group. दिख नहीं रहा the great मयूर भाई. And अभी देखते हैं किधर जाना है किधर नहीं. ये सत्य हिडन वॉटरफॉल है, आप बताता हूँ. यहाँ खड़े हो जाओ, पानी मिलेगा जरूर. पूर्ण रस्त्यावरती अंधार आहे, पूर्ण रस्त्यावरती अंधार आहे. काय आहे काय माहिती नाही पुढे चाललंय. हिडन वॉटरफॉल, प्रत्येक जण मजा मस्ती करतो यार. हिडन वॉटरफॉल आम्हालाच माहिती नाही आम्ही कुठे वॉटरफॉल भेटला आम्हाला. नाही वॉटरफॉल आहे, फॉल कुठून होतं ते ना माहिती, पण वॉटरफॉल आहे. ओके खूप झाली बघतोय ते आता इथली लोक आपल्याला मारतील. बरं चला यार थोडं पुढे जाऊन बघूया. सगळ्यांचा विषय झालाय की आता बघू आईस्क्रीम मिळते की नाही आपल्याला. आईस्क्रीम मिळते की नाही. श्रुतीताई काहीतरी मराठीमध्ये बोल आमच्या मराठी प्रेक्षकांसाठी. खूप छान. एक नंबर. 2 मराठी शब्द आमच्या प्रेक्षकांसाठी. 2 मराठी शब्द. मला मराठी येते. 2 मराठी येते. यस. सगळ्या गुजरात्यांना आम्ही मराठीचं नाद लावून टाकलेलं आहे आणि आम्ही सुद्धा गुजरातीचं नाद लावून घेतलेलं आहे, असं काही नाही. आणि एक पंडित सुद्धा आहे, एक आमच्यामध्ये द बिहारी आयर्न मॅन आहे. द बिहारी आयर्न मॅन. ओके तर बघूयात आता आम्हाला आईस्क्रीम भेटते की नाही आणि आम्ही आता रात्रभर काय करतो काय नाही एवढं तर नाही आम्ही दाखवत. बाकी भेटत आपण उद्या सकाळी. तोपर्यंत बाय बाय. चाललोय इथं रॅन्डमली कॅम्प भेटलाय आम्हाला, तिथं गाणे वाजतायत. आम्हाला ना माहिती कोण आहे काय काय नाही, आम्हाला काहीच नाही. नाचायची हाऊस आहे. रात्री पण आम्ही घुसतोय 11 वाजता तरी आम्ही घुसतोय. आता बघूयात हे लोक काय करतात. चलो चलो चलो. यार भाई थोड़ा 5 मिनट तक नाचने देते. 5 मिनट नाचने देते यार. एक काम करे इधर बाहर नाचे. हमारा कैंप का डीजे बंद हो गया है. नाचो 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 नाचो. पसंद है. नमस्कार मित्रांनो, इथं उनो खेळणं चालू आहे आमच्या सगळ्यांचा. सोनूबाई से हाय. हेलो. नमस्ते मिस हनी जी. नहीं तो फिर मुझे वो नोटिफिकेशन डालना पड़ता. फिर वो पता है ना नोटिफिकेशन क्या आता है. तर या ठिकाणी उनो खेळतोय आम्ही. असं टाइमपास थोडं रात्र काढायचं कशी कशी असं जरा हे ते फिरून हिंडून आलो, चेंज वगैरे केलं आणि तो उनो खेळतो टाइमपास. मॅडम ऑरेंज आहे. बाय बाय. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहेत मणिकर्ण गुरुद्वारा इथे आलेलो आहे. इथं हॉट स्प्रिंग म्हणजे गरम पाण्याचा कुंड आहे आणि मणिकर्ण यांची समाधी आहे वाटतं काहीतरी. तर तिकडेच चाललो आहे आम्ही पूर्ण ग्रुपसोबत आहे. तर बघत कसं असतं एक्सपिरियन्स, काय असतं एक्सपिरियन्समध्ये काय लागतं. आणि मेन म्हणजे ना हे हा जो आहे ना हा पूर्ण बेसमेंटमध्ये आहे, पूर्ण म्हणजे एकदम खाली आहे. तर त्यामुळे थोडा सफोकेटिंगचा त्रास होऊ शकतो. तर बघूयात आता आपण कसं होतं कसं नाही. दाखवतो तुम्हाला आता पुढे कसं आहे आणि कसं नाही.
इथे हॉट स्प्रिंग आहे म्हणजे गरम पाण्याचं कुंड आहे आणि त्याच्यामध्ये तापमान जवळपास 100 डिग्री सेल्सिअसचं. यामागची सगळी स्टोरी मी तुम्हाला नंतर निवांत सांगेल. आता तुम्ही फक्त हॉट स्प्रिंग बघा. ये उतर के भेजना भी हो भाई. हे बघा बघू शकता पाणी उकळतोय, अक्षरशः उकळतोय पाणी. आणि हे सगळी मटक्यांमध्ये तांदूळ ठेवलंय म्हणजे यामध्ये जो लंगर असतो तिकडे जो भात शिजवून नेला जातो तो याच पाण्यामध्ये शिजवून नेला जातो म्हणजे एक प्रकारे प्रसादासारखा. तरी बघू शकता हिडन वॉटरफॉल. खूप जास्तच हिडन आहे कारण इकडे कोणीच नाही आहे, फक्त आम्हीच दिसतोय आम्हाला. आणि मराठी बोला. खूप छान. मराठी बोला, मराठी बोला. केम छो? मराठी यार, नो मराठी गुजराती नहीं आती तो सीख लो. हम शुद्ध गुजराती. सीख लो. श्रुतिताई मराठी. चलो चलो मराठी मराठी तो कसा से. ओके वेरी गुड. आ जाओ भावेश भाई, चलो आगे चलो, आगे चलो. मराठी बोला, मराठी बोला, मराठी बोला. बोला नमस्कार मराठी मित्रांनो. कशा आहात तुम्ही? येस व्हेरी गुड. चलो चलो रुको, लेडीज नहीं जा सकती, सब कपड़ा बदल रहे. सगळं फिरून झालं आणि खरंच खूप भारी एक्सपिरियन्स होता मनालीचा. पूर्ण टूर 5 दिवस यार, एवढी भन्नाट मजा केली आहे ना पूर्ण. म्हणजे असं एक पण दिवस असं रिग्रेट नाही झालं की आज मजा नाही आली किंवा आज खूप कंटाळा आला, आज थोडं जावं. असं पूर्ण दमायचो, थकायचो, पण रोज नवीन नवीन एनर्जी यायची आणि रोज नवीन नवीन काय ना काय ॲक्टिव्हिटी करायची. तर झाले. आपण आपली फ्लाईटच आहे, जाताना फ्लाईट आपली हिंदन गाझियाबादवरून आहे. म्हणजे काश्मीरी गेटला आता हे लोक आम्हाला ड्रॉप करतील. तिथून दिल्ली एअरपोर्ट आणि हिंदन गाझियाबाद एअरपोर्ट दोन्ही सेम डिस्टन्सवरती. जाताना दिल्लीवरून फ्लाईट अवेलेबल नव्हती तर मी गाझियाबाद हिंदन वरून केली. होणार की आता आम्ही आज 7 वाजता इथून निघालो तर उद्या सकाळी 7-8 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. म्हणजे पूर्ण आमचे 12 तास या बसच्या ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहेत. तर बघूया आता कसं होतं आणि काय होतं काय नाही ते. और कसं वाटतंय तुला आता घरी जाताना? खूप वाईट वाटतंय. मला खूप वाईट वाटतंय. आता आपण केव्हा मिळणार नाही माहिती मला. रहानी तुला कसं वाटतंय? तू हिंदीमध्ये सांगू शकतेस. मैंने गुजराती मध्ये बोल, मैंने नहीं समझ पड़ती मराठी. हाँ चलेगा. तू बोलवा नहीं हिंदी, गुजराती बोलवा नहीं, तू चला नहीं. क्या बोलूं, मेरे को बहुत दुख हो रहा है. यहाँ से नहीं जाना मेरे को. तेरे आंखों में आंसू क्यों आ रहे हैं? बहुत ज्यादा. और मास्टर जी कैसा लग रहा है आपको? जर्नी खत्म हो रही है, जा रहे हैं अपन घर. ये सफर हाँ, आपके आंखों के आंसू बता रहे हैं सब कुछ. पोहोचलो आम्ही आता. पोहोचलोय मेजर मोहन राजेंद्र
राजेंद्र नगरला पोहोचलो आहे मेट्रोने. आता इथून 10 मिनिटावर ते एअरपोर्ट आहे आपलं. तर टुकटुक गाडी होतं पडते त्याने चालत होतं. हा सगळं राजेंद्र नगर आहे. दाखवत आणि त्याला आता फ्रेश वगैरे होतो. बोर्डिंग पास वगैरे काढून झालेलं घ्यायचं. बोर्डिंग पासला आमचा गेला 1 तास गेला, कारण की हा एअरपोर्ट खूप छोटा आहे. बाकीच्या एअरपोर्टच्या मनाने खूप छोटा आहे आणि पहिला सुविधा पण थोड्या कमी, त्यामुळे तर एअरलाईन्स वगैरे यांचे 1-2 काउंटर आहे. आणि सगळ्यांचं म्हणजे मिलिटरीवाल्यांसाठी स्पेशली बनवलेलं गेलं आणि इकडे सगळ्या गोष्टीची